भंडारा जिले में आंगनवाड़ी सहायिका पद भर्ती में बड़े भ्रष्टाचार का मामला सामने आया है। इसके खिलाफ जिला परिषद उपाध्यक्ष और भाजपा नेता ने जिला परिषद के प्रवेश द्वार पर जमकर हंगामा किया। भंडारा जिले में 2 दिन पहले जिला परिषद महिला एवं बाल कल्याण विभाग के माध्यम से जिले की कई आंगनवाड़ियों में रिक्त सहायिका पदों पर भर्ती प्रक्रिया अमल में लाई गई। हालांकि जिला परिषद उपाध्यक्ष एकनाथ फेंडर और भाजपा गुट नेता विनोद बांते ने महिला एवं बाल कल्याण विभाग के अधिकारियों पर भर्ती में वित्तीय लेन देन पर प्रक्रिया में छेड़छाड़ का आरोप लगाया है। उन्होंने इस भर्ती के खिलाफ जिला परिषद के प्रवेश द्वार पर धरना प्रदर्शन किया। इस दौरान जमकर नारेबाजी की गई। भर्ती प्रक्रिया को रद्द कराने की मांग की गई। जिला परिषद सदस्य विनोद बांते गटनेता आहे जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीतर्फे। माझी या संपूर्ण निवडीवर माझी बारीक लक्ष होतं। तालुक्यामध्ये याची भरती घेण्यात आली। तालुक्यात भरती घेण्यात आल्यानंतर डॉक्युमेंट्स मागवण्यात आले। डॉक्युमेंट्स मागवून आल्यानंतर सर्वात पहिले यांनी चूक कशी केली की डॉक्युमेंट बंद लिफाफ्यात मागवण्यात आला। बंद लिफाफ्यात मागवून आल्यानंतर त्याची त्या ठिकाणी नोंद घेण्यात येते आणि त्यांना रिसिप्ट देण्यात येते। ती या लोकांनी रिसिप्ट दिली नाही। रिसिप्ट दिल्यानंतर या डॉक्युमेंट्समधून जेव्हा आम्ही पाहिलं की त्याच्यामध्ये खूप मोठा घोळ दिसला की कोणाचे मार्कलिस्ट गायब आहे, कोणाचे दाखले गायब आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अशी लक्षात आली की सुरेवाड्यामध्ये भरती प्रक्रियेमध्ये जे कॅन्डिडेट आले आहेत त्या विधवाला 10 मार्क्स देण्यात आले होते आणि त्याच्यापासून सर्व डॉक्युमेंट्स असतानाही सुद्धा नोकरीवाल्यांच्या म्हणजे सुनांना आणि मिसेसला या लोकांनी त्या ठिकाणी भरती करून घेतली आणि त्या ठिकाणी जे विधवाबाई होती जिला चांगले गुण असताना सुद्धा तिला डावलण्यात आलेलं आहे। त्यानंतर एक दुसरा विषय असा होता की खाप्याची जागा होती, प्रॉपर गाव खापा, ज्या ठिकाणची लेडीज असते त्या ठिकाणच्या लेडीजला पहिले सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येते। परंतु या लोकांनी अजिबातच्या बाईला सिलेक्ट केलं आणि ती एनटी समाजाची होती, तिला 3 मार्क द्यायला पाहिजे, ते 3 मार्क सुद्धा दिलेले नाही तिची आणि मार्कलिस्ट त्या ठिकाणून गायब करण्यात आली फाईलमधून। मार्कलिस्ट 12वीच्या बेसवरच भरती असल्यामुळे आणि 12वीचे मार्क्स सुद्धा त्या फॉर्मवर लिहिण्यात आले होते। या लोकांनी त्यांची नोंद घेण्यात आली नाही आणि तिची मार्कलिस्ट गायब करण्यात आली त्या ठिकाणून। तो विषय झाल्यानंतर ही त्या स्थानिक ठिकाणी 3 बाया होत्या, त्या 2 बाया त्या याच्यामध्ये वयामध्ये कटल्या आणि या बाईची जर निवड व्हायला हवी होती तर यांनी त्या अजिमाबादच्या बाईला त्या खाप्याच्या जागेवरती यांनी सिलेक्ट केलं। मग हा गोड लक्षात आल्यानंतर आम्ही पुन्हा फेर चौकशी केली असता तर त्यावेळेला अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलण्यात आली, सर्वांसमोर, पत्रकारांसमोर आणि माननीय उपाध्यक्ष जिल्हा परिषद यांच्या समोर आणि बाजार समितीचे उपाध्यक्ष उपसभापती होते आणि सभापती होते आणि पंचायत समितीचे उपसभापती होते, यांच्या सर्वांच्या समोर जेव्हा आम्ही इथं बसलो जेव्हा पाहिलं तसं यांची चूक, यांच्या अधिकाऱ्यांची चूक लक्षात आली आणि अधिकारी कोण तर याच्या अगोदर त्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं। मला वाटतं त्यांना काही काळ त्यांना नोकरी काढण्यात आलं होतं। अशा म्हणजे सीडीपीओला त्यांनी प्रभार दिला, एवढा मोठा प्रभार, निवड भरतीचा प्रभार दिला आणि त्यांची सही आहे त्याच्यावरती, सरळ त्याच्यामध्ये त्यांची चूक दिसत आहे। तर आमची एवढी मागणी आहे की चूक दिसल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांनी मान्य केलं। मान्य केल्यानंतर आम्ही 12 तासाच्या आतमध्ये आपली चूक दुरुस्त करतो असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि अधिकाऱ्यांवरती कारवाई करतो सुद्धा असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। समोरची प्रक्रिया आता हे 2 घोड आमच्या लक्षात आलेले आहे, परंतु यानंतर तालुक्यात किती घोड झालेला आहे याच्याकडे आम्ही बारीक लक्ष देऊन आहोत आणि याच्यामध्ये जशा आमच्या लक्षात येईल तसं आम्ही या न्याय प्रक्रियेमध्ये यांना न्याय मागण्याचा प्रयत्न करू। त्या कर्मचाऱ्याचा आमच्याकडे नंबर आहे। आता आम्ही येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमचे सीओ साहेब आहेत त्यांना आणि सक्षम अधिकारी आहेत महिला विभागाचे, त्यांच्याशी आम्ही बसू आणि त्या अधिकाऱ्याचा नंबर घेऊन त्या अधिकाऱ्याला बोलवून समोर त्यांचं काय म्हणणं होतं त्याचं ऐकून घेऊ। त्यानंतर आम्ही हा पत्रकारांसमोर येऊन त्यांचा निर्णय आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करू। सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका यांची भरती प्रक्रिया पुणे जिल्ह्यामध्ये करण्यासाठी जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये रिक्त पदे भरण्यासाठी शासनाची सूचना होत्या। त्यानुसार 2 फेब्रुवारी 2023च्या जिल्ह्यानुसार प्रक्रिया सर्व जिल्ह्यामध्ये करण्यासाठी सर्व सीडीपीओंना निर्देश देण्यात आले होते। त्यानुसार भरती प्रक्रिया सर्व जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि तूर्त फक्त जे काही अर्ज आले, ज्या पदासाठी जे अर्ज आले त्याची अर्जाची छाननी करून प्राथमिक यादी तयार झाली आणि ती सर्व ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आणि त्याच्यावर कोणाचे काही हे आहेत आक्षेप आहेत, ऑब्जेक्शन आहे ते नोंदवण्याचा 10 दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे। त्यानुसार ऑब्जेक्शन नोंदवण्यात आलेलं आहे आणि ज्यांचे ऑब्जेक्शन येईल आणि त्यांचे तपासून त्याचा योग्य आहे की अयोग्य आहे हे संबंधितांना कळवण्याच्या सूचना या सीडीपीओंना देण्यात आलेल्या आहेत आणि त्याबाबतची कारवाई सीडीपीओ स्तरावर सुरू आहे। नाही, आता हे सर्व दप्तरची तपासणी करण्यात येईल आणि त्यानुसार तदनंतर त्याच्यावर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अनुमतीने निर्णय घेण्यात येईल।